बहुजन विकास आघाडीचे टाळे ठोको आंदोलन संपन्न। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखभाल दुरुस्ती अंतर्गत असलेल्या राज्य मार्ग क्रमांक 83 अर्नाळा ते वसई या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता बहुजन विकास आघाडीच्या वतीने वसईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान जवळपास 2 तास उपअभियंता कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी निवेदनातून 8 दिवसांच्या आत रस्त्यांची डागडुजी करण्याची हमीपत्राची मागणी केली। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, परंतु दिलेल्या मुदतीत संपूर्ण रस्ता खड्डेमुक्त झाला नाही तर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। यावेळी लोकनेते हितेंद्र ठाकूर व युवा नेते क्षितिज ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे वसई तालुक्यातील राष्ट्रीय मुख्य रस्ते कॉन्क्रीट होणार असल्याबाबत देखील चर्चा झाली। या संदर्भात MMRDA कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। या आंदोलनात विभागीय कार्यकर्ता रोनाल्ड गोम्स यांच्यासह माजी नगरसेवक सखाराम महाडी, रंजना थालेकर, सुषमा लोपिस, मार्शल लोपिस, माजी परिवहन सदस्य स्वप्नील कवळी, माजी सरपंच फ्रान्सिस फर्नांडिस, राफाएल डिसोजा, रोमन फर्नांडिस, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश राऊत, मायकल कोरिया, सदानंद पाटील, कुमार चौधरी, छगन नाईक, एडविन डाबरे, ॲग्नेस निग्रेल आदी मान्यवर सहभागी झाले। तसेच युवा विकास आघाडीच्या वतीने परेश किणी यांनी निवेदन सादर केले। आंदोलनाच्या वेळी राजू नाईक, लिनस लोपिस, अमे तुस्कानो, भूषण नाईक, बेन्सन रुमाव, नेल्सन अल्फान्सो, डेव्हिड डाबरे यांच्यासह इतर अनेक ज्येष्ठ महिला व युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।